विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आषाढी एकादशी निमित्त मुंबईसह महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर आपल्या लाडक्या विठुरायाच्या आज आनंदाचा दिवस आणि त्या दिवसाचा आनंदमय सोहळा जगभर साजरा होत असतानाच तो मुंबईतही साजरा होतोय. त्याबद्दलचा वृत्तांत सादर करीत आहेत. नमस्कार, आपलं स्वागत आहे. डोंगरी म्युन्सिपल शाळेमध्ये आपण आहोत, ज्याला मागील काही वर्षापासून मुंबई पब्लिक स्कूल म्हणून संबोधलं जातं आहे. आपल्यासोबत आहे या शाळेतील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थीगण. त्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त विभागामध्ये दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच्याकडून ते आयोजन यशस्वीरित्या पार पडलं. मुलींनी छान प्रकारे लेझिम खेळत त्यांच्या कला गुणांचं प्रदर्शन केलं आणि त्याचं स्थानिकांनी आणि ज्यांनी ते कलागुण पाहिलं त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, कौतुक केलं. आपण सरांशी संवाद साधू. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. पंढरपुरामध्ये आज सर्व विष्णू भक्तांचा मेळावा जमलेला आहे. त्याच आधाराखाली विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, ही असे एक अभंग आणि अभंग घेत राज्यभरातून नव्हे तर देशभरातून परदेशातून लोक त्या दिंडीत सहभागी झाली. तो आनंदमय सोहळा याची देही याची डोळा सगळ्यांनी अनुभवला आणि तोच अनुभवायला मिळाला डोंगरीकरांनाही. नेमकं काय सांगा? मराठीमध्ये डोंगरी मराठी प्राथमिक, बालवाडी आणि सेकंडरी अशा माध्यमाच्या विविध माध्यमाच्या शाळा भरतात. या डोंगरी शाळेमध्ये जे रहिवासी पंढरपूरला जाऊ शकत नाही त्यासाठी आम्ही परिसरामध्ये प्रभात फेरी काढून मुलांच्याद्वारे त्यांना प्रत्यक्ष पंढरपुरीचा अनुभव या चौकामधून आम्ही सद्गुरू हॉटेल ते मार्केटपर्यंत मुलांना या ठिकाणी दिंडी, त्यानंतर तुळशी पात्र आणि त्यांचे वेशभूषा करून त्यांना दिंडीचा अनुभव या ठिकाणी घेण्यात आला. काही मुलांचं जे काय मुलींना विशेषतः आपल्याकडून नटवण्यात आलेलं आहे, त्यांना जर आपण पाहिलं तर सुंदरच्या नऊवाऱ्या साड्या आहेत, हातात लेझिम आहे, त्याच्यानंतर गळ्यामध्ये चंद्रहार आहे, तर काहींनी गळ्यामध्ये प्रत्यक्ष रुक्माईला स्थान दिलेलं आहे. नेमकं कशा पद्धतीने आपण त्यांना सजवलं आणि साधारणतः किती वेळ गेला? साधारणपणे आमची 2 दिवस झालं तयारी सुरू आहे आणि मुलं खूप उत्साही आहेत आणि मुलांनी आवडीने तो दिंडीचा जो साज आहे तो मुलांनी आवडीने परिधान केला. खुर्ची म्हणा, हे सगळं त्यांनी व्यवस्थित छान तयार करून आहे.